हॅलो मित्रांनो, चूज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फ्लॉवरची भाजी कशी बनवायची की जेणेकरून सर्वजण तुमची ही भाजी एकदम मस्त पोटभर खातील ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे लसूण, कढीपत्ता, मिरची, त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि फ्लॉवर इथे मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि भरपूर सारे मसाले आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. तर पहिले फ्लॉवर मी एकदम चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे, 1 चम्मच मीठ टाकणार आहे आणि मग हे उकळण्यासाठी गॅसवर ठेवून देणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटे आपल्याला ही फ्लॉवर एकदम मस्त अशी उकडून घ्यायची आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे जिरे तडतडले की त्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला लसूण हलका असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे मी कढीपत्ता एकदम मस्त असा तडतडून घ्यायचा आहे. सगळं काही एकदम व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा. मस्त असा तो परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कांदा आपला एकदम मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो अगदी एकदम असा स्मॅश होईल असा होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे. टोमॅटो कांदा असा मस्त असा परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं मिठामुळे कांदा आणि टोमॅटो अगदी लवकर शिजतं, त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ हे तुम्ही सुरुवातीला पण टाकू शकता, पण ते मला नंतर टाकायला आवडतं, त्यामुळे मी ते नंतर टाकत आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडीशी हिंग, त्यानंतर अर्धा चमचा हळद, एक चमचा अंबारीचा हा कांदा लसूण मसाला मी येथे वापरत आहे. त्यानंतर जाणार आहे कोल्हापुरी लाल मिरचीचं तिखट. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा अगदी तुम्हाला वाटेल तितक्या तिखटच्या प्रमाणानुसार आपण हे लाल तिखट टाकायचं आहे. म्हणजे हे घरी दळलेलं मिरचीचं तिखट आहे. त्यानंतर सगळं मी एकत्र मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे की मसाले जळू नयेत. त्यानंतर तेल सुटेपर्यंत आपण हे सर्व एकत्र परतून घेणार आहे. त्यानंतर त्याला जरा तेल सुटलं की आपण त्यामध्ये घालणार आहे फ्लॉवर. आपण जी फ्लॉवर आधी उकडून ठेवली होती ती फ्लॉवर आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही वाटलं तर ते फ्लॉवरचं उकळलेलं पाणी देखील यामध्ये टाकू शकता, पण मी ते सहसा वापरत नाही. मी फक्त फ्लॉवर काढून टाकते. एकदा हलवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे आता थोडंसं पाणी. अगदी अर्धा कप एवढं मी पाणी त्यामध्ये घालणार आहे आणि मग झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटे शिजू देणार आहे. आपण आधीच एकदा फ्लॉवर उकडून घेतल्यामुळे त्याला वेळ लागणार नाही आहे, त्यामुळे 5 मिनिटामध्ये हे होऊन जाईल. मग त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा शेंगदाण्याचा कूट. आपण आपल्या गरजेनुसार शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकतो.
आता बघू शकता आपली फ्लॉवरची भाजी बनवून तयार आहे. तुम्ही सर्व करताना बघू शकता किती मस्त आपली फ्लॉवरची भाजी बनवून तयार आहे. तुम्हीही ही रेसिपी फॉलो करा, घरी बनवा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.